नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्लॉगमध्ये तुम्हाला ते काही बघायला मिळेल जे आपण स्वयंपाकाव्यतिरिक्त घरामध्ये इतके सारे खूप कामं असतात त्यातलेच काही कामं. आपण बायका आपल्या ड्रेसला वगैरे व्यवस्थित कधी ठेवण्याचा जास्त प्रयत्न करत नाही. पण आम्ही आता ठरवलं आहे की आपण पण प्रेझेंटेबल राहिलं पाहिजे. मग त्याच्यासाठी ड्रेस प्रेस करणं वगैरे थोड्या स्वतःसाठी पण वेळ काढला पाहिजे. मग त्याच्यासाठी आम्ही हे चालू केलं होतं. इथं प्रगती सगळ्या दोघींच्या ड्रेसला प्रेस करत होती आणि मग मी बाकीची कामं आवरत होते घरामधली. तोपर्यंत ती बाहेरची सगळी कामं आवरत होती. मग स्वयंपाक झाला होता आणि थोडा वेळ निवांत होता, त्याच्यामध्ये आम्ही ही कामं आटपून घेतली. तर इथले घरातले कामं बाकीचे चालूच होते. आम्ही हे यूट्यूब चॅनल अशासाठी काढलं की आता आपण बायका घरी तर असतो, सगळे कामं तर आपण करतो. प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरात कसं काम करायचं ते सगळ्यांना माहिती असतं. कुणाचं बघून आपण इम्प्रूव्ह करू शकतो, पण असतं सगळ्यांचं एक डेली रुटीन असतं. पण आता हे यूट्यूब चॅनल काढण्यामागचं कारण की प्रत्येक बायकांनी इंडिपेंडंट पण झालं पाहिजे, प्रत्येकाने आपल्या आपल्या पायावर पण उभारलं पाहिजे. माझं अजून एक यूट्यूब चॅनल आहे की जे मॉनिटाईज झालेलं आहे. आता आम्ही हे दोघींनी नवीन चॅनल सुरू केले. तर बायकांनी आपल्याला घरात बसून जेवढं काही करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न तरी कमीत कमी केला पाहिजे. तर तुम्हाला पण असंच यूट्यूब चॅनल वगैरे खूप सारे चॅनलचे आयडिया असतात. आपल्याला जे काही करता येतं ते आपण इतरांना दाखवू शकतो, ते पण करण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. तर फावल्या वेळात आपल्याला जर आपले सर्व घर संसार सांभाळून जेवढं काही करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. आता असं तर सगळ्यांच्या मागं घरातली कामं असतात, मुलं बाळं असतात. सगळ्यांनाच बाहेर जाऊन काही जॉब करणं शक्य नसतं किंवा कुठं तरी इन्कमचे सोर्स नसतात. तर आपण बसल्या बसल्या घरामध्ये हे पण शिकू शकतो. ऑनलाईन पैसे कमवायचे कसे हे तर आपल्याला शिकता आलंच पाहिजे. प्रत्येक स्त्रीनं स्वतःच्या पायावर उभारण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. तर माझं जे दुसरं चॅनल आहे ते आत्ताच म्हणजे मॉनिटाईज झालेलं आहे आणि आता हे नवीन चॅनल आम्ही तयार केलेलं आहे. तर याला पण तुम्ही तसाच भरभरून प्रतिसाद द्या आणि आमच्याकडं जे स्किल आहे ते आम्ही तुम्हाला दाखवू. तुम्ही पण तुमचं स्किल लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर इथं प्रगतीचं सर्व ड्रेसला प्रेस करणं चालू होतं, बाकीची कामं मी आवरत होते. तर असंच आम्ही सकाळी सकाळी जे रुटीन असतं आपलं त्याच्यातून थोडा वेळ काढून आपल्या स्वतःसाठी आम्ही द्यायचं ठरवलेलंच आहे. तर आता जसं होईल, जसं आम्हाला जमेल तसं आम्ही तुमच्यासोबत सर्व शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि जितकं मनोरंजन जास्त देता येईल तितका प्रयत्न करू. तर इथं ते आम्ही वॉल स्टिकर लावत होतो. माझी छोटी मुलगी जी आहे ती दररोज त्या भिंतीचे असे पोपडे निघायला लागले तर ती तोंडात टाकते. म्हणून आम्ही ठरवलं की ते सगळे काढूनच टाकला कलर आणि मग ते मेशोवरून वॉल स्टिकर मागवले होते. तेच लावायचं काम आमचं इथं चालू होतं. तर बघा ती पण कशी येऊन बसली आहे. आम्हाला दोघींना ती कामच करू देत नव्हती. तसंच त्या दोघींना सांभाळत वॉल स्टिकर आम्ही लावत होतो. तर हे खूप छान ऑप्शन आहे की आपल्या घरात जर कलर त्याऐवजी हे वॉल स्टिकर जर त्याच्यावर लावले तर ते दिसायलाही खूप छान आहेत आणि रिझनेबल प्राईजमध्ये खूप छान ऑप्शन आहे. तुम्हाला जर भिंतीला लावायचं असेल तर तेच आम्ही इथं जोडत होतो. तर इतकं छान दिसत होतं. पहिले आम्ही फक्त खाली जेवढं तिच्या हाताला येते तेवढंच लावणार होतो, पण आता हे इतकं छान दिसतंय ते बघून आता आम्हाला असं वाटतं की पूर्ण रूमलाच हे वॉलचे स्टिकर्स लावून घ्यावे. तर बघू, ते पण आम्ही व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, मग तो आम्ही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू. तर हे खूपच मस्त ऑप्शन आहे. सगळ्यांनी वॉल स्टिकर जर तुम्हाला लावायचं असेल तर हे वॉल स्टिकरचा ऑप्शन खूप छान आहे. डिझाईन्स पण खूप छान छान आहेत. तर ते तुम्ही मेशोवरून किंवा दुसऱ्या पण फ्लिपकार्ट ॲमेझॉनवर तुम्हाला मिळेल. तर हे मी स्टिकर मेशोवरून मागवले होते. तर हे खूपच छान दिसत होते. इथं दोघीजणी मिळून आम्ही
तेच लावत होतो स्टिकर्स, आणि त्या दोघींचा पण गोंधळ आमच्याजवळ चालू होता. तर याचा फायनल लुक तसा काही दिसत होता, खूपच छान दिसत होते. तर मंडळी, तुम्हाला हे व्लॉग कसे वाटते ते नक्की कमेंट करून सांगा, आणि आमच्या या चॅनलला खूप सपोर्ट करा, जेणेकरून आम्ही तुमचे मनोरंजन करण्याला आम्हालाही खूप उत्साह येईल. आणि आमचे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि खूप जणांमध्ये सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.